आजची आमची प्रेस कॉन्फरन्स आसा ही खूप महत्वाची प्रेस कॉन्फरन्स आसा. 29 तारखेक ही येत्या सोमवाराक दिल्ली देशव्यापी आंदोलन आसा आणि हे आंदोलन आसा ते आमी महिलांक न्याय मागपाक. ह्या आंदोलनाक आमी आमचे 3 मुद्दे, 3 डिमांड्स आमी दवरतले. तुमकां सगळ्यांक खबर आसा की हल्लीच राजस्थानात 6 म्हयने भितर जवळजवळ 20,000 महिलांवर अत्याचार जालेलो आसा 6 म्हयन्या भितर. आणि हो प्रश्न वारंवार असेंब्लीक आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काढलेलो आसा. तर त्याच्यावर तेजो BJP सरकारचो मिनिस्टर तो उत्तर दिता ना कमी जालेले आसा, पण त्याच्यावर ठोस असे काही उत्तर तो दिना. ह्याचोच अर्थ असा आसा की हे डबल इंजिन जे सरकार आसा, मोदीजी जे आसा किंवा थंयचो चीफ मिनिस्टर आसा आणि थंयचे भाजप सरकार आसा, ह्यांका बायलांचे काहीच पडून गेलें ना. बायलांक लागून न्याय मागपाक आमी हे आंदोलन मुखार व्हरतले. आता हे देशव्यापी आंदोलन जंतर मंतर 29 तारखेक सोमवाराक जंतर मंतर नवी दिल्लीच्यात सुरू जातले. त्याच्यानंतर आमी आमची ही डिमांड्स आमी प्रायम मिनिस्टर, प्रेसिडेंट, सह एक्सलन्सी प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, प्रायम मिनिस्टर, स्पीकर्स, लीडर ऑफ ऑपोजिशन यांच्याकडे मेमोरेंडम दितले आणि मागीर प्रत्येक स्टेटात कॅपिटल ऑफ दॅट स्टेट परत डिस्ट्रिक्टात आमी हे आंदोलन मुखार व्हरतले. हे आंदोलन थांबचे ना, कित्याक महिलांवर ऑल ओव्हर इंडिया खूपच अत्याचार असो जालेलो आसा आणि आमची जी डिमांड आसा ही आमची जोपर्यंत पूर्ण जायना तोपर्यंत आमी हे आंदोलन सुरू दवरतले. आता ह्या आंदोलनात 3 मुद्दे आमी दवरतले. फर्स्ट, पॉलिटिकल एम्पावरमेंट अँड पार्टिसिपेशन ऑफ विमेन. राजनीतिक न्याय, राजनीतिक भागीदारी. आता राजनीतिक न्याय जे आसा, आता तुमकां खबर आसा की आमच्या जे मॅनिफेस्टो आशिल्लो त्याच्यात आमी 33% रिझर्वेशन मागितलेले महिलांक. 10 वर्ष झाले ह्या भाजप सरकारान हे रिझर्वेशन कडे लक्षच दिले ना. पण पार्लिमेंट इलेक्शन जेन्ना आशिल्ले तेन्ना त्यांनी हो कायदो दोगी हावसात पास गडबडीत करून दिलो. पण थंय सुद्धा त्यांनी एक लकुने दवरले आणि सांगपाक लागले की हो कायदो लागू जातलो केन्ना, जेन्ना सेन्सस आणि डिलिमिटेशन जातले तेन्ना हो कायदो लागू जातलो. पण आज सगळ्या भारतभर महिलांवर जे अत्याचार जाता ते पळून आम्ही मागता की हे 33% महिला आरक्षण लागू करपाचे ताबडतोब. कित्याक 4 स्टेट पळय आसा, महाराष्ट्र, हरियाणा, आणखी दुसरे हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड आणि जम्मू आणि काश्मीर हांगा आता 4 असेंब्लीचे इलेक्शन्स या वर्षा अखेर जावपाचे आसा ॲट द एंड ऑफ 2024. आता ह्या आरक्षणामध्ये ST आणि SC आणि ST ह्यांका एक आरक्षण आसा. त्यांच्या बरोबरच आम्ही OBC ह्यांका सुद्धा ते रिझर्व कॅटेगरीत घेवपाची मागणी करतले. हो आसतलो आमचो पहिलो मुद्दो. फर्स्ट दॅट इज. आणि राजनीतिक न्याय, राजनीतिक भागीदारी ज्यांना मिळतली OBC, SC, ST यांका सगळ्यात, त्यांनाच राजनीतिक न्याय हो महिलांक मिळू शकता. तुमकां खबर आसा की BJP सरकार पार्लमेंटात सदांच म्हणटा महिला बचाव. पण आम्ही पळत आसा की महिलांच्या साठी ते ॲक्च्युअली काय करना. फक्त टू गार्नर द वोट्स ऑफ विमेन आधी आबादी, बिकॉज द टोटल संख्या जी आसा महिलांची ती बरोबरीने आसा दादल्यांच्या, आणि ताका लागून वोट गार्नर करपाक हे फक्त त्यांनी हो ॲक्ट पास केलेलो आसा 2000 विमेन रिझर्वेशन ॲक्ट 2023 मध्ये. पण इन रियालिटी दे डोंट वॉन्ट टू डू
एनीथिंग फॉर वुमेन. दुसरी आमची मागणी आसा इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट. आता इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट आम्ही पळयत आसा भारतात सगळीकडे म्हारगाई दिसन दीस वाडत आसा ह्या भाजपच्या सरकारच्या काळात. राजस्थानात मोदींनी वचन दिलेले की आम्ही आमचे सरकार आयले जाल्यार 450 गॅस सिलेंडर करतले. अजूनपर्यंत त्यांनी त्याच्यावर काहीच विचार केलेला ना. आणि बजेट जे पार्लमेंटात दवरले त्याच्यात सुद्धा चढ बायलांचो उल्लेख असो करूंक ना. म्हारगाई दिसन दीस वाडत आसा, अनएम्प्लॉयमेंट सुद्धा दिसन दीस वाडत आसा आणि ह्याचो डायरेक्ट इफेक्ट कोणावर जाता तो आमच्या महिलांवर. आणि त्याका लागून ही म्हारगाई सोंसपाक जायना आणि घरात भांडणं झगडी ही जात आसा आणि त्याचो सगळो त्रास जात आसा तो आमच्या महिलांक. आणि त्याका लागून आम्ही मागता की ही इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट अँड आर्थिक सशक्तीकरण हे करपाक ह्या गव्हर्नमेंटाकडे याची मागणी दवरतले. तिसरी मागणी आमची आसा सामाजिक न्याय और सुरक्षा का अधिकार, that is right of social justice and security. तुका एक सांगपाक विसरले, हे देश ही गृहिणी जी म्हारगाई सोसत आसा दुसऱ्या याच्यात डिमांडात आमची मागणी असतली दुसऱ्या डिमांडात की महालक्ष्मी योजना लागू करपाक जाय. आता महालक्ष्मी योजना जी आम्ही नारी न्यायामध्ये म्हटलेली आसा त्यात आम्ही म्हटलेले आमच्या मॅनिफेस्टोत की नारी न्याय महालक्ष्मी योजना ही आम्ही राबवतले. आणि त्यात आम्ही म्हटलेले की ज्या गरीब घरात सिनियर बायल असतली, एका गरीब कुटुंबात सिनियर बायल असतली तिका वार्षिक आम्ही 1 लाख रुपयाची मदत करतले इन केस वी कम इनटू पॉवर. आज आम्ही अपोजिशनात आसा आणि म्हणून ह्या गव्हर्नमेंटाने काहीच तरतूद महिलांसाठी करू ना. ऑन द कॉन्ट्री फक्त बेटी बचाव बेटी पढाव म्हणतात, पण बायलांचे जे हे आसा दुःख आसा ते त्यांना दिसना. आणि आम्ही मागता या दुसऱ्या डिमांडमध्ये की ही जे महालक्ष्मी योजना जी आम्ही म्हटलेली आसा ती त्यांनी रोकडे लागू करपाची. बिकॉज अंडर दिस महालक्ष्मी योजना प्रत्येक गरीब घरातल्या बायलेक 1 लाख रुपये वार्षिक मिळतले. आणि 1 लाख वार्षिक मिळतले याचा अर्थ महिन्याकाठी तिका 8,333 राऊंड फिगर 8,500 इतका मिळतले. ह्याका लागून ते सामके सुनिश्चित त्यांचे भवितव्य सुनिश्चित जातले. तिसरी माग आसा आता गृहिणी. तीसरी मांग थर्ड डिमांड इज सामाजिक न्याय और सुरक्षा, राइट टू सोशल जस्टिस. नाउ दिस राइट टू सोशल जस्टिस, there is a continuous increase in crimes against women in India across the country, and the fear of the law is not seen amongst the criminals, and among the criminals is waning. आणि आता ताजे उदाहरण घेवपाचे जाल्यार मध्य प्रदेशात 2 बायलां अक्षरशः जमिनीत गाडले. ते पोलिसाकडे वताले, FIR त्यांची कंप्लेंट असली घेऊन वताले, त्याकडे त्यांचे दुर्लक्ष केले गेले. म्हणजे हे दबंग लोक जे आसा त्यांनी ऍक्च्युअली बायला जमिनीत गाडले. 2 बायलां, एक मानेपर्यंत आणि एक अक्षरशः तिचे केस फक्त केसच दिसता म्हणजे कंप्लीट गाडले. दिस इज द हाईट ऑफ क्राईम. It's very obnoxious, it's very heinous crime that they have committed. And डबल इंजिनचे सरकार असा मध्य प्रदेशात, एक असा सेंट्रलात आणि स्टेटात, तरी त्या दबंग लोकांवर अजून काही कारवाई केली गेली ना. आमची जी मध्य प्रदेशची महिला असा, महिला अध्यक्ष असा, परत प्रत्येक जागेवर त्यांनी मोर्चा काढले, सगळे केले, परंतु उनके काम पे जू नाही रहिते तशी गत झालेली असं. दुसरी गजाल सांगपाची झाली ह्या महिन्यातलीच
महाराष्ट्रात एक 30 वर्षाची, एक 30 इयर्स ओल्ड वुमन, 30 वर्षाची बायल लापता जाता. तिचे घरातले लोक, घरातली आवय बापू आणि बाकीची घरातली फॅमिली मेंबर्स पोलीस स्टेशनावर वता, तांकां सांगता की आमचे चली नायशी इज मिसिंग. त्याच्यावर पोलिसांची उत्तर येता की 30 वर्षाची आसा, व्हडली बायल आसा, ती आपली ती स्वता तिका कळटा आनी ती येतली म्हणून. त्यांनी शोध घेवपाचो प्रयत्न केलो ना. They could have easily tracked her phone. They could have easily seen the CCTV. They could have easily found that lady. But 6 तारखेक जी गायब झालेली बायल आशिल्ली ती 6 तारखेक येवना, 7 तारखेक येवना, 8 तारखेक येवना, 9 तारखेक येवना, 10 तारखेक तिची बॉडी मेळ्ळी. आणि त्या इट वॉज प्रूव्ड, medical reports are there that she was gang raped and murdered. This is the case, the latest case that has happened in Maharashtra, Mumbai. Second case that has taken place in Thane recently in the month of July. एक 9 वर्षाच्या चलीवर बलात्कार केला जाता आणि तिका बरेच लोक बलात्कार करतात आणि तिका रस्त्यावर अक्षरशः फेकून दितात, मर्डर करून फेकून दितात. ही अशी परिस्थिती आज आमकां देशात पळोवपाक मेळटा. आणि म्हणून ही जी परिस्थिती आसा हेका फक्त आनी फक्त भाजप सरकार जे आसा, जे बायलां कडेन सामके दुर्लक्ष करता, बायलांचे FIR घेतले जायना, कित्याक तांकां कोणाची जे दबंग आसा तांकां कोणाचीच भंय उरलेली ना, कित्याक त्या BJP सरकार गव्हर्नमेंट इज नॉट टेकिंग स्ट्रिंजंट एक्शन अगेन्स्ट दीज rowdies. And that's why we are going to demand that there should be a right to social justice and security for women. This nationwide movement will continue from the capital of India, Delhi, to every state capital, every big city and district, until the demands of half the population of women are met and they are given their rights and security. In the आम्ही शांत रीतीने गांधींची फिलॉसॉफी, गांधींचे आम्ही हे फॉलो करून सत्यमेव जयते आणि नॉन व्हायलन्स फॉलो करून आम्ही हे आंदोलन सुरू दवरतले जोपर्यंत बायलां न्याय मेळना. So in the end, I would say this movement will continue until we get the right to justice. Thank you. All states are Not all, from all over India. आम्ही गोव्यातल्यान पण वता, all over India. आणि सगळे पार्लमेंटकडे मागतले, मेमोरंडम घेतले. As I have already said, it will be given to Her Highness Excellency, President, Vice President, Prime Minister, Speaker of Speaker of Lok Sabha, and to the opposition leader. Thank you. Simultaneously, when we are going to have this Andolan, simultaneously in the parliament, our leaders, Kharge ji, a president of All India Congress Committee, then Madam Sonia ji, ex-president of KICC, then and in Rajya Sabha and in Lok Sabha, leader of opposition Rahul Gandhi will take up this issue simultaneously. Thank you.